परम पवित्र संस्काराला परम पवित्र संस्काराला हालेलुया धन्यवाद ईश्वर हालेलुया मी प्रार्थनानंतर तुम्हाला महत्त्वाच्या काही गोष्टी बोललो होतो हालेलुया धन्यवाद ईश्वर मी तुम्हाला सांगितलं की देवाची इच्छा आहे आपले घर आपले कुटुंब आपले व्यवसाय या सगळ्या गोष्टीवर देवाचा आशीर्वाद यावा देवाची इच्छा आहे कारण आपण देवाचा आपला हालेलुया ही गोष्ट आपण विसरायची नाही हालेलुया धन्यवाद येशू अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये प्रगती होत नाही आत्मिक जीवनामध्ये प्रगती होत नाही मानसिक वाढ होत नाही सायकोलॉजिकली पुअर होतात प्रेज द लॉर्ड हालेलुया सायकोलॉजिकली जे वाढ व्हायला पाहिजे ते होत नाही हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया आर्थिक परिस्थिती आणि इतर सगळ्या परिस्थितीमध्ये अनेक लोक मागे जाण्याचा पाठीमागचं एक कारण ते लोक स्वतःला पाहिजे तसे जाणत नाही परमेश्वराला जाणत नाही परमेश्वराला प्रीतीबद्दल जाणत नाही हालेलुया साधारणपणे निराशामध्ये सापडणारा अनेक लोकांच्या जीवनामध्ये स्वार्थपणा आहे स्वार्थपणा ज्यांच्याकडे आहे भयंकर निराशा तुम्ही पटकन चिडत असेल तर भयंकर राग येत असेल तर हालेलुया जाणायचं समोरच्या माणसाचं चूक नाहीये चूक तुमच्याकडेच आहे हालेलुया प्रेज द लॉर्ड तुम्हाला एवढे राग काय येत आहे खरं सांगायचं मी रागीट आहे हालेलुया मी रागीट आहे मला राग येत आहे हालेलुया माझ्यामध्ये अहंकार आहे म्हणून मला राग येत आहे उपचार कुठे करायचे माझ्या अहंकाराला खाली आणण्याचा उपचार घ्यायचा हालेलुया तेव्हा मी सगळ्यांच्या बरोबर शांततेने वगैरे मी वागू शकतो सायकोलॉजी हालेलुया सायकोलॉजिकली आपले वाढ व्हायला पाहिजे मानसिकरित्या वाढ व्हायला पाहिजे हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया 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 धन्यवाद येशू हालेलुया हालेलुया मी माझा नव्हे मी माझा देवाचा मी माझा आपला नाही मी माझा देवाचा आहे माझ्याकडे जे काही आहे ते सर्व माझा देवाने मला दिलेलं आहे हालेलुया देव कसे देत आहे लोकांना बायबलमध्ये लिहिलेलं आहे देव कसे देत आहे कुणाला हालेलुया मग ते शुभवर्तमानामध्ये आणि लूक शुभवर्तमानामध्ये वगैरे प्रभूने आपल्याला या गोष्टीबद्दल मार्गदर्शन दिलेलं आहे मग ते शुभवर्तमान 25व्या अध्यायामध्ये 15वं वचन एकाला त्याने 5,000 रुपये एकाला 2,000 व एकाला 1,000 असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार हालेलुया परमेश्वर ज्याच्या त्याच्या योग्यता
त्यांना वाटत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. माझ्या बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे, प्रत्येकांच्या ताकदीप्रमाणे. तुमचं ताकद केवढं आहे म्हणून देवाला माहिती आहे. तुम्हाला पेरत आहे तसे तुम्हाला एक दिलं असेल, तुम्हाला पेरत आहे तसे तुम्हाला 2 दिलं असेल, तुम्हाला पेरत आहे असं तुमच्याकडे 5 दिलं असेल. प्रेज द लॉर्ड. ज्यांना 5 मिळालं त्यांच्याकडून देवाची अपेक्षा कसे आहे? आणखी 5. हालेलुया. परमेश्वराने पाहिलेलं आहे तुझ्या ताकदीला जास्त आहे म्हणून तुला 5 दिलं. ज्यांना 1 मिळालं तो गप्प बसलेला आहे म्हणून सांगत तू गप्प बसायचं नाही, ताकदीने काम करायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. सेमिनारी मध्ये माझ्या वर्गामध्ये एक ब्रदर होते. ते ब्रदर कोणी वाजवायचा, ऑर्गन वाजवायचा. हालेलुया. गाणे म्हणायचं वेळ येत आहे तेव्हा दुसरे एक ब्रदर आहे ते गाणे म्हणणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याचं गाणे कुठेतरी चुकलं तर माझं गाणे चुकलं म्हणून तो कधीही कबूल करणार नाही. तो सांगणार तुला वाजवता येत नाही म्हणून माझं चुकलं म्हणून बोलणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि हा जो विचार आहे त्याला देवाने गाणे म्हणायचं दान नाही दिले. तरी त्याने अपमान सोसून 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 खूप त्रासातून गेल्यावर देवाकडे त्यांनी गाणे म्हणायचं दान मागितलं. हालेलुया. सर्व ब्रदर लोक झोपायला जात आहे तेव्हा आम्ही मध्य प्रदेश मध्ये शिकलो तेव्हा तिकडे ते बागेत जाऊन बसून त्यांनी गाण्याचा प्रॅक्टिस करायला चालू केलं. आणि एकदा भरपूर बिशप लोक, फादर लोक, सिस्टर लोक, पब्लिक वर जमणारा मोठा एका कार्यक्रमामध्ये हा स्वतः उभे राहून एक सुंदर गाणे एकदम व्यवस्थित बोलले. स्वतः ऑर्गन वाजवलं आणि त्यांनी गाणं बनवलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने त्याला 1 दिलं होता, त्याने त्या एकाचा 2 केला, 3 केला, 4 केला, 5 केला आणि ज्याच्याकडे 5 होते त्याच्या घमंडामुळे त्या 5 मध्ये राहिले. हालेलुया. त्याने त्या एकाचा 10 करून दाखवला. देवाची कृपा आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. परमेश्वर प्रभू जे कोणी नम्र होत आहे त्यांना उंचवून घेणार, त्यांना उचलून घेणार. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. प्रिय बंधुभगिनींनो, आपण जाणायला पाहिजे की आपल्या अवतीभोवती शत्रू आहे. तुमच्या ध्यानात येत आहे मी काय बोलतो? आपल्या अवतीभोवती कोण आहे? हालेलुया. आपल्या आत आपले परमेश्वर आहे.
आणि अवधी शत्रू आहे. आत असलेल्या परमेश्वराकडे ज्यांचा कमी लक्ष जात आहे ते लोक बाहेर असलेल्या शत्रूच्या अधीन राहणार. Praise the Lord. Hallelujah. धन्यवाद येशू. करिंथीयरास लिहिलेले पहिले पत्र 11वा अध्याय आता आपण घेऊया. आपण यातील 3रं वचन आता ऐकूया. प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे, स्त्रीचे मस्तक पुरुष आहे आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे. हालेलुया. सिस्टरांच्या मागे आपण उजवा हात वर करत देवाचे हे वचन ऐकूया आणि बोलूया. प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे, स्त्रीचे मस्तक पुरुष आहे आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे. परत एकदा बोलूया. प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे, स्त्रीचे मस्तक पुरुष आहे आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. आपल्यामध्ये किती पुरुषांच्या मस्तक स्त्री आहे. हालेलुया. Praise the Lord. पुरुषांचे मस्तक ख्रिस्त आहे. पुरुषांचे मस्तक ख्रिस्त आहे. हालेलुया. जर पुरुषांचे मस्तक ख्रिस्त नाही झालं तर पुरुषांचे मस्तक स्त्री होणार. Praise the Lord. हालेलुया. धन्यवाद येशू. लग्न संस्कार स्वीकार करण्याचा पहिले पात्रता काय आहे हे वचन आहे. एक पुरुष लग्न संस्कार स्वीकार करण्यासाठी उभं राहायचं आहे की नाही त्याचा पात्रता इथे आहे. पुरुषाचं मस्तक ख्रिस्त असला पाहिजे. ख्रिस्त. मुलाचं आणि मुलीचं लग्न लावतो का आपण? कोणीही फादर मुलाचं आणि मुलीचं लग्न लावत नाही. कोणाचं लग्न लावतो? पुरुषाचा आणि स्त्रीचा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. पुरुष तो आहे ज्याला ख्रिस्ताचे डोकं लाभलेलं आहे. किती वर्षाचा असताना पुरुष लोक लग्न करू शकतायत? 21 वर्षाचा होईपर्यंत आपल्या धर्म शिक्षण इतके पूर्ण व्हायला पाहिजे की माझा ख्रिस्ताचा डोकं काय आहे ते मला माहिती आहे. ख्रिस्ताचा विचार काय आहे मला माहिती आहे. हालेलुया. कारण मी पवित्र ग्रंथ पाहिजे तेवढं वाचलेला आहे. पवित्र ग्रंथामध्ये काय लिहिलेलं आहे ते ज्यांनी मला शिकवायला पाहिजे त्यांच्याकडून मी शिकून घेतलेलं आहे. जी गोष्ट मला समजलेलं नाही मी प्रार्थनापूर्वक समजेपर्यंत देवाकडे बसून मी मागितलेलं आहे. देवाने मला ते शिकवलेलं आहे. हालेलुया. आपण रोमकरास पत्र 6वा अध्यायामध्ये 19 वचन ऐकूया. तुमच्या देह स्वभावाच्या दुर्बलतेमुळे
अत्याचार करण्याकरिता अमंगळपण व सौराचार यांस गुलाम असे समर्पण केले होते, तसे आता आपले अवयव पवित्रीकरणाकरिता नीतिमत्वाला गुलाम असे समर्पण करा. हालेलुया. नीतिमत्वाचा गुलाम म्हणून तुम्ही स्वतःला समर्पण करा. हे वाक्य पूर्णपणे कळालं नाही तर हालेलुया. तुम्ही 15 आणि 16 वचन वाचताना आपल्याला ते कळणार. जरा थोडासा ध्यान द्या, सगळ्यांना कळण्यासारखं आहे. मग काय आपण नियमशास्त्राधीन नसून कृपेच्या अधीन आहोत म्हणून पाप करावे काय? कधीच नाही. आज्ञा पाळण्याकरिता ज्याला तुम्ही स्वतःस गुलाम असे समर्पण करिता, ज्याची आज्ञा तुम्ही मानता त्याचे तुम्ही गुलाम आहात, ज्याचा परिणाम मरण आहे अशा पापाचे गुलाम, किंवा ज्याचा परिणाम नीतिमत्व आहे अशा आज्ञा पाळण्याचे तुम्ही गुलाम आहात. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. समजलं का? हालेलुया. आपण गुलाम आहोत. एकतर येशूचा गुलाम आहे, नीतीचा आज्ञा पाळण्याच्या मार्गातून आपण चाललो. हालेलुया. नाहीतर आपण शैतानाचा गुलाम होणार. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमच्यामध्ये काही लोकांना घशाच्या भागामध्ये काही अटकल्यासारखा किंवा घशाच्या भागामध्ये दुखणे, घशाच्या भागामध्ये त्रास होत आहे, त्यांना प्रभू आता आशीर्वाद करत आहे. खूप डिप्रेशन सारखा निराश होण्याचा, पटकन निराश होत आहे अशा स्थितीतील कोणाला तरी प्रभू आता आशीर्वाद करत आहे. तुमच्यामध्ये काही लोक गपचूप रडत आहे, कोणालाही न दाखवता रडत आहे. तुमच्या डोळ्यातील अश्रू परमेश्वर पाहत आहे. हेसेकियाला प्रभूने सांगितलं, तुझ्या डोळ्यातील अश्रू, तुझा रडणे मी पाहिला. हालेलुया. एक नम्र व्यक्ती, सेवाकार्य करणारा व्यक्ती, विश्वासू आणि नीतिमान असलेले व्यक्ती, हालेलुया, त्यांचा रडणे देवाने सांगितलं मी पाहिलो. हालेलुया. परमेश्वरासमोर आपण आता इकडे असताना परमेश्वर आपल्याला अधिक शुद्ध करणार. आपल्याचा खालचा जे भाग आहे तिथून खाली खूप दुखणे आणि त्रास होत होते. उभं राहायला त्रास, चालायला त्रास. हालेलुया. कधी कधी खेचल्यासारखा त्रास. या त्रास असलेल्या लोकांना येशू आता स्पर्श करत आहे. हालेलुया. काही लोकांचा छातीमध्ये एका पॉइंट मध्ये त्रास होत आहे. असे कोण आहे का? असेल तर लगेच हातवर करत स्वीकार करायचा. हालेलुया. बसा बसा. हालेलुया. हालेलुया. येशू अशा त्रास असलेल्या लोकांना स्पर्श करत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काही लोकांना स्वतःविषयी बेकार वाटत आहे, अशा अनेक लोकांना येशू स्पर्श करत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. तुमच्यामध्ये काही लोकांना अपचनाचा जबरदस्त त्रास आहे. नकळत उलटी केल्यासारखा, मळमळल्यासारखा होत आहे. ऍसिडिटीचा त्रास जबरदस्त होत आहे. अशा तुमच्यामध्ये काही लोक आहेत, प्रभू त्यांना स्पर्श करत आहे. May Almighty God bless you, the Father,